तर मासवडी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे तीळ, त्याच्यानंतर 1 वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, पाऊण वाटी लसूण आणि 1 वाटी कोथिंबीर. त्याचबरोबर आपण घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे. तर आता आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, ते भाजून घेणार आहोत. आता आपले हे तीळ भाजले गेले आहेत, तर आपण ते काढून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये 1 वाटी खोबरं, आता आपलं खोबरं सुद्धा खरपूस भाजून झालंय, तर आपण ते सुद्धा काढून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत. आता आपले शेंगदाणे सुद्धा चांगले परतले गेले आहेत, तर आपण ते काढून घेऊया. आता आपण लसूण भाजून घेऊया. आणि लसूण भाजताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तर आपला लसूण चांगला परतला गेला आहे, आपण तो काढून घेऊया. तर कांदा सुद्धा आपण तेलावर परतून घेणार आहोत. तर कांदा आपला सोनेरी रंगावर परतला गेला आहे, तर तो आपण काढून घेऊया. तर आता आपले सर्व पदार्थ इथे भाजून घेतलेले आहेत आणि हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. तर इथे आपण कांदा सोडून सगळ्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि आता आपण ते सगळं मिक्स करून घेणार आहोत. तर हे जे आपण मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला, जो तुमच्याकडे असेल तो. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण आता याच्यात कोथिंबीर टाकून मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपलं हे सारण तयार आहे.